नमस्कार दोस्तों, मैं डॉक्टर मेहुल दीक्षित और फिर से एक नए सीरीज के साथ में आ रहा हूँ। और जैसे हम पिछले बार भी कई सारे प्रोग्राम्स और ऑनलाइन इवेंट्स में जा चुके हैं, वैसे ही और एक नया इवेंट में हम अभी जा रहे हैं। और ये जा रहे हैं हम कोल्हापुर, जो कि गणेश राव सर, सोनटक्के सर और साथ ही साथ हमारे जादव सर, तो इन तीनों ने सिक्योर अचीवमेंट भी किया हुआ है और वहाँ पर मीटिंग भी ऑर्गेनाइज की है। तो वो भी प्रोग्राम बहुत ही बेहतरीन होने वाला है और वहाँ के सारे अपडेट्स और डिटेल्स आपको जल्द ही हमारे इसी चैनल के लाइव पे नहीं देखेंगे। तो बने रहिए हमारे चैनल के साथ। तो हेलो एंड वेलकम फ्रेंड्स, आज हम जा रहे हैं नागपुर से अपने कोल्हापुर। और ये ट्रेन कुछ ऐसी है कि ये हमारे पूरे महाराष्ट्र में सब जगह होते हुए जाती है। तो आज नागपुर से हमारे डॉक्टर मेहुल शिवाजी दीक्षित, जैसा कि आप देख सकते हैं, और मेरा नाम सनी राजभर है। हम दोनों जा रहे हैं अपना कोल्हापुर और वहाँ पर हमारी 22 तारीख की मीटिंग है। तो आज हमारी ट्रेन है महाराष्ट्र एक्सप्रेस करके, ठीक है। तो आप सब देख सकते हैं, हम अभी नागपुर रेलवे स्टेशन आ चुके हैं और मेहुल सर और मैं अपने कोल्हापुर जा रहे हैं। थैंक यू। और आज हम नागपुर से कोल्हापुर मीटिंग के लिए जा रहे हैं, जो कि इसको ऑर्गेनाइज करने वाले हमारे डॉक्टर मेहुल सर और गणेश राव सर और एक दो सर हैं जो कि उनका नाम नहीं पता। और आज हम नागपुर से अपने कोल्हापुर जा रहे हैं, आप सब देख सकते हैं। और वो ट्रेन ऐसी है, यहाँ से पूरा महाराष्ट्र होते हुए अपने कोल्हापुर जाते हैं। और जैसे कि आपने देखे, पिछले टाइम हम अभी कोलकाता से होके आए थे और अब हमारे कोल्हापुर में हमारी मीटिंग है। और नेक्स्ट टाइम हमारा नेक्स्ट ऐसी मीटिंग। सो हेलो फ्रेंड्स, अभी हम हरिप्रिया और यहाँ पर अभी नामदेवराव सर और साथ ही साथ उनके साथ में अभी गणेश राव सर जो अभी आने वाले हैं। हम यहाँ पर पहले पहुँचे हैं और अभी हम मीटिंग की तैयारी करने वाले हैं। हमारे साथ में यहाँ पर अभी हमारे सबसे यंगेस्ट अचीवमेंट वो भी सामने आए। तो आइए थोड़ी देर में आपको दिखाते हैं कहाँ पर हमारा मैसेज। आज हम आए थे ज्योतिबा के मंदिर और आज हम हैं अपने कोल्हापुर में। तो आप सब देख सकते हैं, आज हम आए थे ज्योतिबा के मंदिर, काफ़ी फेमस मंदिर है। तो आप देख सकते हैं ज्योतिबा मंदिर का व्यू। काफ़ी भीड़ है यहाँ पर और पूरा हर जगह पिंक है, आप देख सकते हो। तो आज हम दिखाते हैं हमारे मेहुल सर को। तो काफ़ी अच्छा लग रहा है, मज़ा तो बहुत आ रहा है। और कहा जाता है कि इस समय अक्सर यहाँ भीड़ बहुत रहती है। तो आप देख सकते हैं कुछ ऐसा ही यहाँ का व्यू है। ये मंदिर के साइड का है और आप फिर देख सकते हैं। और फिर हम चलते हैं हमारे सर के पास, जो कि डॉक्टर मेहुल सर और हमारे गणेश राव सर है और एक और सर है, उनका नाम नहीं पता। तो कोई नहीं, हम चलते हैं हमारे सर के पास, वो थोड़ा डिस्कस कर रहे हैं। ये हमारी मंदिर कुछ ऐसी है और ये साइड में भी है। बहुत मतलब इतना अच्छा फील हो रहा है ना यहाँ पर आने के बाद, मैं क्या बताऊँ आप सबको। एकदम यानी देखने लायक ये सब जगह है, और देखने नहीं, घूमने और दर्शन करने लायक। और हमारे मेहुल सर ने हमको बताया था कि यहाँ काफ़ी दूर से लोग आते हैं, काफ़ी दूर से लोग आते हैं। तो आप देख सकते हैं, तो काफ़ी सारी पब्लिक है। और ये हमारे डॉक्टर मेहुल शिवाजी दीक्षित, तो आप देख सकते हैं। और ये हमारे एक सर है जिसका नाम नाम है जादव, और ये हमारे गणेश राव। हेलो। तो आप सब देख सकते हैं। तो हमने आपको पूरे मंदिर का व्यू दिखा दिया। आपको हम आगे से भी दिखाते हैं, तो चलिए हम लेकर चलते हैं। तो
देख सकते हैं ये मैं मंदिर के आगे आ चुका हूँ और ये मंदिर के बैक साइड का फ़ोटो है। आप देख सकते हैं मंदिर के बैक साइड का है और काफ़ी अच्छी अच्छी चीज़ यहाँ देखने लायक है। कहा जाता है ये सबसे पुरानी मंदिर है, सबसे पुरानी मंदिर जिसमें बोलते हैं। अब मुझे तो इतना नहीं पता, आई डोंट सॉरी, बट मैं आपको पूरा मंदिर दिखा दिया बड़े मुश्किल से। और यहाँ मेरे को एक चीज़ बड़ा अच्छा लग रहा है, यहाँ ऐसा लग रहा है कि होली का दिन चल रहा है। हर जगह बस गुलाल ही गुलाल। तो आप देख सकते हो ये अपना नदी समान कुछ है और बाकी सबका व्यू ये सब है। आप देख सकते हो ये कुछ आगे का व्यू है और हम फिर चलते हैं। अभी हमारा पूरा दर्शन हो चुका है और हम अभी ऊपर जा रहे हैं। तो चलिए, ये भैया मेरे साथ में है। एक खुशी की बात बताओ तो मैंने इनको आते आते जस्ट ट्रेन में पूरा प्लान बताया। प्लान बताने के बाद और इनको बहुत पसंद आया और साथ ही एक खुशी की बात एक और कि इनको ड्रीमर भी बना दिया और ये काफ़ी इसमें इन्वॉल्व हो गए कि ये प्लान मुझे काफ़ी अच्छा लगा और काफ़ी अच्छा लगा। तो आप सब देख सकते हैं, तो काफ़ी भीड़ है यहाँ पर, ऐसे नहीं कि कुछ भी भीड़ नहीं है। और यहाँ ऐसा लगता है कि होली है। आप देख सकते हैं बहुत भीड़ है। आपको आगे का व्यू दिखा देता हूँ, ये देखिए आगे का व्यू, ये कुछ आगे का व्यू है। हमको वैसे ही पहाड़ी जाना है। और ये हमारे डॉक्टर मेहुल सर, और गणेश राव सर थोड़ा डिस्कस कर रहे हैं। तो भैया आपको प्लान कैसा लगा? मुझे प्लान एकदम बढ़िया लगा, 100% जेन्युइन है और प्लान रिटर्न बहुत अच्छा है। जैसे काफ़ी इन्फॉर्मेशन आगे बढ़ने की बहुत कोशिश है और प्लान सबसे बढ़िया है मेरे को सब। ओके, थैंक यू। तो ऐसे ही बनेगा। तो आप देख सकते हैं यहाँ पर काफ़ी सारी मतलब दुकानें हैं। दुकानों पे यानी सबसे अच्छा क्या लग रहा है सच बताओ, मिठाई लग रही है। तो अभी कुछ देर में हम मिठाई खरीदेंगे और काफ़ी भूख लगी है। हम बहुत तारीफ सुन रहे थे ज्योतिबा मंदिर की, तो काफ़ी मज़ा आया ये मंदिर में घूमने के बाद। इसका व्यू कुछ ऐसा है, ये आगे पीछे का। अभी हम दर्शन करके आ चुके हैं। आपको मतलब तो यहाँ कुछ दिख रहा होगा, वो ज्योतिबा की मंदिर है, ठीक है। इधर खींचना है। आप लोग देख सकते हैं आज हम द्वार, जिसे द्वार बोलते हैं, एंट्री जहाँ से करते हैं उसे हम द्वार बोलते हैं। यहाँ के लैंग्वेज में थोड़ा मेन डोर, ठीक है, मेन डोर। आज मैं आपको वो दिखाने वाला हूँ। तो हम पहले नीचे गए, हम नीचे से ऊपर जा रहे हैं। काफ़ी थकान हो चुकी है बट ठीक है, काफ़ी मज़ा है। मज़ा के लिए तो थकान नॉर्मल बात है। तो आप लोग देख सकते हैं। तो आपको मैं दिखाने वाला हूँ मेन द्वार, जो कि आपको पीछे दिख ही रहा है, जिसे हम मेन द्वार जहाँ से एंट्री होती है, ठीक है, जिसे हम मेन द्वार बोलते हैं। आप देख सकते हैं। फिर अभी हम लोग जाएंगे, अभी हमारा दर्शन भी हो गया, जस्ट अभी खाना खाएंगे और हमारे रूम पर जाएंगे। मिलते हैं अगले सेशन पे, तब तक के लिए। आज हम होटल में रुके थे और हमारे पूरे जो कल की टीम है और डिस्कशन चल रही थी कल मीटिंग किसको कैसे लेना है और कैसे ऑर्गेनाइज करना है और किसको कैसे मीटिंग देना है, तो उसकी कुछ प्लानिंग चल रही थी। तो आप देख सकते हैं हमारे यहाँ पूरे सर है और कुछ सर के नाम में भी बता देता हूँ। तो सर आपका नाम क्या है? तुकाराम। और हमारे डॉक्टर मेहुल शिवाजी दीक्षित, जो कि हम दोनों नागपुर से ट्रायल करके हमारे कोल्हापुर में आए हैं। और हमारे गणेश सर, और ये हमारे तो सर आपका नाम? हाँ, रामदेव जादव सर। तो इन्हीं ने ये पूरा मैनेजमेंट कराया है, तो आप देख सकते हो। और ये हमारी टीम है। आज अभी डिस्कशन चल रही है, कल आप फिर से मीटिंग में देखना ये सब फिर से। आप देख सकते हैं ये हमारे कोल्हापुर का नाइट का व्यू है और हम लोग जस्ट अभी होटल गए थे खाना खाने। तो अभी हम जस्ट बाहर टहल रहे हैं और ये आप मॉल देख सकते हैं। ये हमारे राइट हैंड साइड में एक मॉल है और ये नॉर्मली एक बस स्टॉप, जिसे हम बस स्टॉप भी बोलते हैं, ये बस स्टॉप है। और हमारे डॉक्टर मेहुल सर और हमारे गणेश राव सर ये पूरी डिस्कशन कर रहे हैं, तो हम उनसे थोड़ा बाद में मिलेंगे।
तो इधर का बस नाइट का व्यू इतना अच्छा है ना, क्रेजी, यानी देखने लायक है। आप देख सकते हैं चारों तरफ, आप देख सकते हैं। इधर हमारा रोड है और जस्ट हम अभी अपने होटल जा रहे हैं रूम पर। तो इस अभी के लिए इतना ही, हम आपको कल की मीटिंग का दिखाएंगे, ठीक है। God sent हम महालक्ष्मी मंदिर आए हुए हैं। ये जस्ट अभी हम कोल्हापुर में, और सभी लोगों को गुड मॉर्निंग। आज ही हमारी मीटिंग है और आज की 22 मार्च है और आज हमारी मीटिंग है हमारे कोल्हापुर में। तो आप लोग ज़रूर देखिएगा, हम अभी नेक्स्ट पार्ट में बनाएंगे वीडियो। आप देख सकते हैं, मैंने बहुत मंदिर का ये नाम सुना हूँ। कहा जाता है कि साल में 2 बार ऐसे सूर्य का जो किरण है वो डायरेक्ट मंदिर के जो अंदर एक भगवान है, जिसे हम एक मूर्ति भी बोल सकते हैं, उनके पैरों से लेकर माथे तक जाती है जो किरण है वो, ठीक है। मुझे ऐसे ही है कुछ, जस्ट हम मंदिर दिखा देते हैं आपको। आप देख सकते हैं हम अभी जस्ट मंदिर के आजू बाजू चल रहे हैं और ये हमारे मंदिर। तो जस्ट हम चलते हैं हमारे डॉक्टर मेहुल सर के साथ। तो गणेश सर, आपको कैसा लग रहा है? जस्ट हम अभी मंदिर आए तो बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। कल भी एक मंदिर गए थे, आज भी शुरू कर रहे हैं महालक्ष्मी मंदिर, ठीक है। सबसे माना जाता मंदिर है ये। जस्ट हम अभी जा रहे हैं और काफ़ी सुबह अभी जस्ट 6 बजे का कुछ टाइमिंग है और काफ़ी ज़्यादा भीड़ है यहाँ, तो आप देख सकते हैं। तो ठीक है, हम अभी नेक्स्ट पार्ट में बना। हेलो एंड फ्रेंड्स, आपको मैं फट से अभी महालक्ष्मी की पिक्चर और मूर्ति दिखा देता हूँ। तो आप देख सकते हैं, तो वो हमारी महालक्ष्मी। तसंच आपल्याकडे आता पाहुणे आलेले आहेत, त्यामध्ये आज पूर्ण 15 वर्षाचा मुलगा आहे. आपल्या मीटिंगमध्ये नेहमी विषय सांगितला जातो की बाहेरच्या देशामध्ये ज्या ॲडव्हान्स कंट्रीज आहेत तिथं 14-15 वर्षानंतर मुलं व्यवहार सुरू होतात आणि 25व्या ते 30व्या वर्षी ते फायनान्शियल फ्रीडम घेतात. पण आपल्या भारतामध्ये 30-35व्या वर्षापासून ते लग्नाचं कर्ज काढतंय, ते फेडायला ते पोरं झाल्यावर लग्नापर्यंत पोराचे लग्न करायला कर्ज काढून कर्जात माणसाला डुबून करतो. तर इथं फायनान्शियल फ्रीडम ती पोरं काय घेतात, तर त्याच्या मागची ग्रुप विचार असते. तसं आज एक मुलगाचा मुलगा आहे, इथे शनी म्हणून आहे, 11वीला आहे, त्याचा 2 महिन्याचा इन्कम 5 लाख रुपये आहे. तर आज तुम्ही आपण जो विषय घेतलेला आहे तो जरी लायबिलिटी फ्री असला किंवा ह्यात कुठली लायबिलिटी नाही, काय नाही, आज तरी पण आपण खूप मोठे पैसे कसं मिळू शकतो, तर ही टेक्नॉलॉजीवर मिळू शकतो. तर मला या लोकांचं एक मी शनीच्या वरती सांगितलं, 11वीला आहे आणि आज 2-4 महिने लास्टचा अभ्यास करतो, परीक्षेला तो चांगली परीक्षा देतो आणि तो त्यातही पास होतो. आता तर हे खूप डेडिकेटेडली खूप चांगला आर्मी चालवायचं आहे आणि भविष्यातला 1-2 वर्षात 3 वर्षात ते पूर्ण प्रॉडक्ट असतात. तसंच आमच्याकडे हे दुसरे जे आहेत गणेशराव, ते बँकर्स आहेत, त्यांनी बँकेमध्ये बरेच वर्ष काम केले. तर हेल्थ इंडस्ट्रीमध्ये त्यांचा मोठा अभ्यास आहे, शिमोगावर आहेत ते. तर त्यांनीसुद्धा ह्या विषय माझ्याकडे आणला आणि मी सुद्धा हेल्थ सिस्टममध्ये काम करणार आहे. 1000% म्हटलं तर मला 2 ते 3% माहिती आहे. म्हणजे 2 ते 3% जबाबदार उपयोग मोठी झाले, मला सुद्धा त्यामध्ये चांगली पैसे मिळाले. तसं ही एक दुनिया आहे. तर आता एक दुसरं राहतं आहे, गणेशरावनी ह्यात मला आणलं आणि त्यांनी पण हा विषय घरातला न्यायला सुरू केला. आणि तिसरं म्हणजे ब्लॉकचेनचे आमचे मेहुलचं. तर
नेहरू सरांची एक हिस्ट्री सांगणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण त्यांच्या जर डिग्र्या बघितल्या तर 16 डिग्र्या आहेत त्यांच्या. आज कलाम साहेबांच्याकडं 11-19 डिग्र्या आहेत आणि मरेपर्यंत डिग्र्या आहेत. तसं सरांची हिस्ट्री जर तुम्ही ऐकला तर इथं बसलेल्या सांगतो, मला सुद्धा आज त्यांच्या गावची इथे काय आहे. सर ॲक्च्युली त्यांचा जन्म शिराळ्याचा आहे, 32 शिराळा हे आम्हाला आता कळलं. पण सरांची कर्मभूमी कोल्हापूर आणि त्यानंतर ते सर बाहेरच्या देशातून फिरत आज नागपूर जिथं जाईल सरांनी आपल्या मोठमोठ्या असे सर एक स्टेबल व्यक्ती आहे, त्यांनी कधी पैशासाठी काम केलं. त्यांच्या बॅकग्राऊंडला जर जाऊन तुम्ही बघितला, त्यांनी जी कहाणी इथं पण लिहित असताना तर सरांचे आईवडील ॲक्सिडेंटमध्ये 6 महिन्याचे सर असताना त्यानंतर घराची परिस्थिती एवढी बिकट झाली की एक मोठा भाऊ आणि सर आणि ते मावशीच्या घरी राहायला आणि मावशीच्या घरी राहत असताना सुद्धा त्यांची पण खूप परिस्थिती हलाखी होती आणि सर तिथं त्या घरात जेव्हा राहायचे तेव्हा खाण्यापिण्याची परिस्थिती करीत असल्यामुळे प्रॉब्लेम. मग त्यांनी तिथून पुण्याला सर आले आणि पुण्यात ज्यावेळेला तिथं आले त्यावेळेला वड्याच्या गाडीवर सरांचे मोठे भाऊ काम करून सरांना तो वड्याचा जो चोरा राहायचा नाही त्यावर सरांना शिकायला त्यावर आपलं रोजचं पोट भरण्यामध्ये चालतं. आणि शाळेला जात असताना शाळेला पुस्तकं वह्या ह्या नसायच्या आणि ह्या परिस्थितीमध्ये सर शिकत होते आणि त्याच शाळेमध्ये कॉम्प्युटरचे क्लास तेव्हा चालू होते आणि ते कॉम्प्युटरचं फी भरायसाठी सरांच्याकडे विषय होते. आणि काय झालं की सरांना कॉम्प्युटरची आवड होती आणि त्या बाहेर जाऊन ते सगळं बघत बसायचे ते शिकवताना. मग त्यांचे प्राचार्य प्रिन्सिपल ते यायचे त्यांना म्हणायचे की तुम्ही का म्हणजे रागवायचे एका बघतोस वगैरे असं. आणि एक दिवस त्यांची जी परीक्षा चालू होती सगळं बघतोस ही परीक्षा दिली तर तिथं बाकी जास्ती 35-40% मार्क सरासरी 98% मार्क त्यांनी उचलून प्रिन्सिपलांच्या समोर नेलं आणि मग ते त्यांचं पुस्तकं नसायची वह्या नसायच्या त्यामुळे तिथं आलेल्या सगळ्या टीचर लोकांना माहिती की ह्याच्यात काय नाही. मग ते काय पण असं की मित्रांची पुस्तकं न्यायची ती वाचायची पाठ करायची सगळी आणि ती पुस्तकं पाठ करायची एवढी मेमरी स्ट्रॉंग होती की त्यामुळे ते फेमस झाले. आणि क्लास सुरू व्हायला की ते टीचर विचारायचे मी काल कसं हे सांगायचे ह्या पेजवर आले. आणि ते जे कॉम्प्युटरचे टीचर नायर होते त्या नायर सरांनी काय केलं की ह्यांचं टॅलेंट करून ह्यांना घरी शिकवायला मिळालं असतं आणि त्याचा ॲडव्हान्स नॉलेज. आणि तिने इतर त्यांच्या काही मित्रांना सांगितलं की हे वाचलेलं सगळं लक्षात ठेवतात आणि सगळं पेज वाईज सगळं लक्षात असतं. त्यावेळेला त्यांचे एक मित्र केम्ब्रिजचं परीक्षा आहे करतो एंट्रन्स देणार केम्ब्रिजला ॲडमिशन मिळणं सोपं नसतं. तर सर 8वीला होते त्यावेळेला केम्ब्रिजच्या परीक्षेला त्यावेळेला सरांचे जे नायर सरांचे मित्र त्या परीक्षेची तयारी करत होते आणि नायर सर होते. थोडासा काही गोष्टी सांगतो. आज तागात माझा फोकस कधी पैशासाठी राहिला नाही आणि माझाही विचार हाच आहे तुम्हीही पैसा बघून याच्यामध्ये उतरू नका. पैसा कमवायचा म्हणून नाही, पैशासोबत मान सन्मान आपलं नॉलेज हे जर तुम्हाला हवं असेल तर जरूर तुम्ही सिस्टीममध्ये उतरा. सिस्टीममध्ये तुम्हाला पैसा काही एक द्यायचा नाही. आपल्या इथे बसलेले आहेत त्यांच्यापैकी लर्नर्स किती आहेत? ओके. ड्रीमर्स ओके. आणि अजूनपर्यंत FDA किंवा या कॉन्सेप्टबद्दल काहीच माहिती नाही असं ओके. तुमचे आयडीज क्रिएट झालेले? ओके चालेल. ओके मी आता एवढ्यासाठी हा प्रश्न विचारला कारण सिस्टीम आपल्याला पहिलं राईट फ्रॉम स्क्रॅच 0पासून सुरुवात करतो. आतापर्यंत काय करत आलो आहे आपण एक कागद घेतो हातामध्ये एक कागदाचा तुकडा
आणि एखाद्या दुकानामध्ये जातो, मला किराणा घ्यायचा आहे, तो कागद देतो आणि त्यांना सांगतो 500 रुपयाचं मला सामान द्या. 500 रुपये काय कागद आहे, त्याला काय व्हॅल्यू आहे का? काहीच नाही आहे. पण तो कागद देतो आणि आपल्याला तो समोरचा व्यक्ती सामान देतो, आपण घरी घेऊन येतो. ठीक आहे, ॲक्च्युली काय फक्त कागदच. कागदाला काही व्हॅल्यू येणार आहे? काहीच नाही. त्याला काही वापरू शकत नाही, काही नाही. आज 2 कागद तुमच्यासमोर पडलेली, एकावरती लिहिल्या 500 रुपयाची नोट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आणि दुसऱ्या बाजूला एक साधा न्यूजपेपरचा सेम साईजचा कागद, तो जर पडलेला असेल, आपण उचलणार काय? 500 रुपयाची नोट. बरोबर आहे. 500 रुपयाची नोट का उचलतो? तर त्याला एक व्हॅल्यू आहे, आणि ही व्हॅल्यू काय? तर हे आपल्या डोक्यामध्ये भरलेलं आहे, त्याच्यामुळं त्याला ती व्हॅल्यू आहे. ॲक्च्युली त्या कागदाला व्हॅल्यू काहीच नाही आहे, प्रिंट आहे ते फक्त. त्याच्यावरती काहीतरी इंकनी लिहिलेलं आहे 500 रुपये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आणि खाली मेन्शन केलेलं आहे की मैं 500 रुपये देणे का वादा करते. ठीक आहे, तर ते 500 रुपये आपल्याकडं आहे. बरोबर आहे. हे काय? ही फक्त विचार, ठीक आहे, माइंडसेट, आणि एक सिस्टीम बनवलेली आहे. या सिस्टीमला आपण म्हणतो एक इको सिस्टीम. बरोबर आहे. या पूर्ण पैशाला आपल्याला समजायला पाहिजे. तर हा आहे पैसा, ही आहे एक इको सिस्टीम, आणि अशीच एक अजून एक इको सिस्टीम बनवली. आता ही जी पहिली इको सिस्टीम बनवली ही एका देशासाठी गरजेची आहे, कारण त्या देशामध्ये दळणवळण होतं. आज माझ्याकडे इथे 100 रुपयाची नोट आहे किंवा 500 रुपयाची नोट आहे, मी गांधीजीचा फोटो त्याच्यावरती पाहतो तरच तो व्यवहार मी करतोय. पण त्याच नोटेला, त्याच गांधीजीच्या फोटोला जर मी घेऊन गेलो US किंवा दुसऱ्या देशामध्ये आणि तिथं ती नोट देऊन त्यांना म्हटलं की मला 500 किंवा 100 रुपयाच्या वस्तू द्या, देतील का? पहिल्या हातात म्हणजे कोण आला माणूस, कुठलं काय कागद घेऊन आला? व्हॅल्यू तिथं नाही आहे त्याला, पण भारतामध्ये त्याला व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आता ह्याच गोष्टीमध्ये एक नवीन सिस्टीम काढली. हा इंटरनॅशनल प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एक नवीन सिस्टीम काढली, ती म्हणजे क्रिप्टो करन्सी. म्हणजे एक अशी नोट पाहिजे आपल्याकडं जी नोट सगळ्या जगामध्ये चालायला पाहिजे, ते म्हणजे क्रिप्टो करन्सी. आज बिटकॉइन सगळ्यांनी बऱ्यापैकी जणांनी नाव ऐकलेलं आहे, माहिती आहे. तर ही आहे क्रिप्टो करन्सी. आता क्रिप्टो करन्सीला कुठलाही देश किंवा जितके आता कंट्रीज आहेत कुणी गव्हर्न करत नाही, म्हणजे त्याचा मालक कुणी आहे का? कुणीच नाही. हे एक आधारतरी हवेमध्ये फक्त एक सिस्टीम आहे, ज्याला क्लाउड स्टोरेज म्हणतो, त्याच्यावरती चालणारी सिस्टीम आहे. सगळ्यात जास्त सिक्युरिटी त्याला दिलेली आहे. याचा अर्थ काय की त्याला कुणीही हॅक करू शकत नाही. तुमचे पैसे ते फक्त तुमच्याकडेच असणार आहेत. ते म्हणतो आपण क्रिप्टो करन्सी. आणि क्रिप्टो करन्सीमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय की आज क्रिप्टो करन्सीमध्ये जितके लोक आज क्रिप्टो करन्सी घेतात, माझ्याकडे एक बिटकॉइन आला, माझ्याकडे एक इथेरियम आला, तर ज्यावेळेस हे माझ्याकडे आल्यानंतर मी आता त्याला किराण्याच्या दुकानामध्ये जातो आणि त्या किराण्याच्या दुकानदाराला म्हणतो की एक बिटकॉइन घ्या, मला किराणा द्या. देईल का? नाही. आता त्या लोकांना समजत नाही. एक कॉमन व्यक्ती आहे, त्याला ती सिस्टीम समजते का? तर ती सिस्टीम समजत नाही. बरोबर आहे. म्हणजे प्रॉब्लेम, तुम्ही जरी एखादा बिटकॉइन घेतला तरी प्रॉब्लेम आहे, तरी आपल्याला वापर करता येणार नाही. पैसे घेतले तर ती एक नोट आहे, फिजिकल करन्सी आहे. ठीक आहे. हे झालं फायनान्शियल कंडिशन्स. याच्यामध्ये याचाच विचार करून आपल्या कंपनीचे जे CMD आहेत मिस्टर राकेश अग्रवाल यांनी या दोन्ही गोष्टींचा विचार केला आणि नवीन तिसरी इकोसिस्टीम तयार केली. आणि ह्या इकोसिस्टीमला म्हणतो आपण मर्चंट कॉइन. ठीक आहे. मर्चंट कॉइन काय? एक नवीन इकोसिस्टीम काय की तुम्हाला फक्त डिस्काउंट्स मिळेल. मी पैशाचा विषय काढलाच नाही, मी विषय काढतोय तो म्हणजे तुम्हाला मिळणार डिस्काउंट. ते पण काय केल्यावर ते डिस्काउंट मिळेल? काही नाही करत म्हणून तुम्हाला डिस्काउंट मिळेल. बरोबर आहे. विषय काय? तुम्ही काही नाही करत म्हणून तुम्हाला डिस्काउंट मिळतो. ठीक आहे. म्हणजे काय? किती रुपये एक जणाला मिळतात? 13,000 व्हॅल्यूचे, 13,500 व्हॅल्यूचे तुम्हाला डिस्काउंट मिळतात. किती रुपये दिले तुम्ही त्याच्यासाठी? फ्री. काय कसं वगैरे ते आपण बघू. पण एक सिस्टीम बनवली, ही नवीन इकोसिस्टीम आहे. जसं आपण नोटवरती विश्वास ठेवला, नोटची व्हॅल्यू फिक्स झाली. आपण क्रिप्टो करन्सीमध्ये एक बिटकॉइनवरती विश्वास ठेवला, आज करोडोमध्ये गेला, फक्त विश्वास ठेवला त्याच्यामुळे.
ठीक आहे. तसंच आता ही एक सिस्टीम आहे जी एक नवीन पद्धतीनं सिस्टीम आपल्यामध्ये येते आणि त्याची व्हॅल्यू ही क्रिएट होते. आता मी माझा एक छोटीशी जर्नी सांगतो, माझ्या लक्षात येईल. बिटकॉईन जो आला हा 2008-2009 मध्ये हा लाईव्ह आलेला आहे आणि मी ब्लॉकचेनवरती काम करतोय 2002 सालापासून. म्हणजे बिटकॉईन येण्याच्या आधीपासून त्याच्यावरती माझा प्रोग्रामिंग स्टडीज वगैरे चालू आहे. आणि बिटकॉईन हा चालतो हा ब्लॉकचेनवरती चालतो. हा एक रस्त्यासारखा आहे, ठीक आहे, की ज्याच्यावरती वेगवेगळे कॉईन चालतील. तर ही ब्लॉकचेन काय फक्त एक टेक्नॉलॉजी, एक रस्ता आहे ज्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी चालतील. ब्लॉकचेन एवढ्यासाठी बनवलं जातं की कुठलाही कॉईन त्याच्यावरती असेल तर तो सेफ असावा, ठीक आहे. आता ह्या सिस्टीमवरती पहिला आला बिटकॉईन आला तर माझ्याकडे बिटकॉईन असेल का? त्यावेळेस फ्रीमध्ये वाटत होतं. आज जसा आपला FDA कॉईन फ्रीमध्ये वाटतात तसाच त्यावेळेस बिटकॉईन फ्रीमध्ये वाटत होतं. आणि फ्रीमध्ये वाटून सुद्धा त्यावेळेस लोकांनी काय केलं, काय फ्रीमध्ये तर आहे, काय त्याला अर्थ आहे का? नाही आहे, फ्रीच्या गोष्टी आपल्याला पचतही नाही, नकोच घ्यायला, इग्नोर केलं. आणि जितके इग्नोर करत गेले, ठीक आहे, व्हॅल्यू हळूहळू वाढत गेली. सुरुवातीला मी रुपयामध्ये विषय काढतो, मी डॉलरमध्ये जाणार नाही, कन्फ्युजन नको. सुरुवातीला त्याचा प्राईस जो झाला 1 रुपये, 1.5 रुपये, 2 रुपये, 2.5 रुपये, व्हॅल्यू बिटकॉईनची वाढत 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 गेली. आणि एक वेळ अशी आली की ज्या वेळेस काही जणांनी फ्रीमध्ये गोळा करायला सुरुवात केली आणि त्यावेळेस ज्यांनी सुरुवात केली 2010-2011 मध्ये एक व्यक्ती आहे ज्यांनी 10,000 कॉईन गोळा केले बिटकॉईन. किती? 10,000 बिटकॉईन. आणि त्याच्यासमोर एक ऑफर आहे की तुम्ही 10,000 कॉईन दिले तर तुम्हाला 2 पिझ्झा मिळतील. किती? 2 पिझ्झा. ते 10,000 कॉईन लगेच त्यांनी देऊन टाकले आणि 2 पिझ्झा घेतले. आज एक बिटकॉईनची किंमत किती आहे अंदाजे? किती आहे? तुम्हाला माहिती आहे का बिटकॉईनची प्राइस काय? 70 लाख. 1,35,00,000 तो आज 70 लाख रुपयाचा एक कॉईन. जर आज त्या व्यक्तीकडं 2 नाही 1 तरी पिझ्झा त्यांनी वाचवला असतं तर काहीतरी झालं असतं, बरोबर? ठीक आहे. होतं काय, ही अपॉर्च्युनिटी आज आपल्याकडे पण आली. तुम्हाला काही इव्हेंट्समध्ये आपल्या मीटिंग्स तुम्ही ऑनलाईन अटेंड कराल तर त्याच्यामध्ये डॉक्टर भारत गजबी म्हणून एक व्यक्ती आहे, आपल्या नागपूरचेच आहेत. मी त्यावेळेस स्वित्झर्लंडला होतो आणि झ्युरिकवरनं फ्लाईटनी मी मुंबईमध्ये उतरणार होतो. तर मी त्यांना आधी फोन करून इन्फॉर्म केलं, सर एक खूप चांगला कॉन्सेप्ट आहे, मित्रच आहेत माझे. तर म्हटलं डॉक्टर भारत सर तुम्ही एक काम करा, तुम्ही मुंबईला या नागपूरवरनं आणि आपण एक मीटिंग करू आणि खूप चांगला कॉन्सेप्ट आहे, तर तुम्ही बिटकॉईन हे घ्या. ठीक आहे. बिटकॉईन म्हणजे काय कुठली स्कीम नाही, मेंबर बनवा वगैरे काही स्कीम नाही, कॉईन आहे तो, ठीक आहे, व्हर्च्युअल कॉईन. तर त्यांना सांगितलं मी तुम्ही घ्या. तर ते म्हटलं की काय आहे काय नाही की ती सिस्टीम काय. म्हटलं तुम्ही या भेटा आपण बोलू, कारण मला थोडाच वेळ अर्धाच तास आहे, त्यानंतर मला दुसरी फ्लाईट. आलो, उतरलो, अर्ध्या तासामध्ये त्यांना सांगितलं सर असं असं बिटकॉईन आहे. त्यांनी खिशामध्ये 10,000 रुपये घेऊन आले. बिटकॉईनचा प्राईस 9 रुपये होता, ठीक आहे. आता त्यावेळेस मी त्यांना सांगितलं सर अहो बिटकॉईन घ्या, हे असं असं आहे. ते म्हटले की माझ्याकडे 10,000 आहेत पण आत्ता सध्या नाही घेत, मी नंतर घेतो, ठीक आहे. आता ते नंतर घेतो म्हटलेली व्यक्ती जी आहे माझ्याशी कनेक्टेड राहिले. आपलं काम कसं असतं, एकदा सांगणार, दोनदा सांगणार, तिसऱ्यांदा नमस्कार, ठीक आहे, मग सांगणार नाही पण रिपीट करायचं, ठीक आहे. लक्ष्मी ज्यावेळेस येते तर एकदाच दोनदाच दार वाजवते, ती नेहमी नेहमी दार वाजवत नाही, ठीक आहे. त्यावेळेस त्यांनी विषय तो सोडून दिला. आज ते व्यक्ती किती पस्तावत असतील. 9 रुपयाच्या हिशोबाने जर 10,000 रुपयाचे त्यांनी कॉईन घेतले असते, आज काय त्यांच्याकडे व्हॅल्यू असते, झालं असतं काहीतरी, लाईफ सेटल झाली असते त्यांची. सो आता त्याच व्यक्तीचं गोष्ट परत मी रिपीट करतो, ती म्हणजे जून 2025च्या 5 किंवा 6 तारखेच्या आसपासची गोष्ट आहे. आता मी त्यांना बऱ्याच दिवसानंतर, आता बरेच वर्ष गेलेले आहेत, आता त्यांना फोन केला, सर ये एक FDA का कॉइन है. तो बोले सर पहले फ़ोन रखो, आप कहाँ पर है मुझे बताओ, मैं वहाँ पर आता हूँ. ठीक है. विषय काय झाला था, आता मैं वो कॉइन मुझे मत बताओ क्या है, ठीक है. बरं आले ते आल्यावरती
त्यांनी त्यांच्या एक सुटकेस आहे छोटीसी, कपडे वगैरे आपण ठेवतो अशी, ती ब्रीफकेस घेऊन आले. मतलब सर मैंने अभी 1 लाख ही रुपए लाए हैं साथ में, पैसा कितना लगाना है? मैंने कहा सर पहली बात तो सुनो. नहीं पहले पैसे ले लो फिर बाद में. मैंने कहा सर फ्री में ज्वाइन करना है. अरे नहीं सर पैसे कुछ तो लगते होगा. मैंने कहा कुछ भी नहीं लग रहा, पहले फ्री में ज्वाइन तो करो फिर आगे का देखेंगे. ठीक आहे. विषय काय होतो? विषय होतो ट्रस्टचा. एकदा झटका बसला की मग आज आपल्याला सिस्टीम महत्त्वाची आहे, समजून घे. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो आणि ही ॲक्च्युली मी सांगण्यापेक्षा माझ्या भावाने मला शिकवली आणि जे आजही मी फॉलो करतो, स्ट्रिक्टली फॉलो करतो, ते म्हणजे मी कधीही लक्ष्मीच्या मागं पडत नाही. लक्ष्मी म्हणजे कोणी लेडीज नाही, लक्ष्मी म्हणजे पैसा. ठीक आहे. तर लक्ष्मीच्या मागं धावत नाही, मी धावतो ते सरस्वतीच्या मागं. भावाने माझं काम करून सांगितलेलं आहे की तुला फक्त अभ्यास करायचा आहे. जितका तू स्टडी करशील, काय करशील त्याच्याशी संबंध नाही, पण तुला स्टडी करायचा. जर तू स्टडी केला तर ऑटोमॅटिक लक्ष्मी तुझ्या मागे आहे. सुरुवात तुम्हाला आता जसं सरांनी सांगितलं की वडापावचे वडे जे तळून खाली चुरा राहायचा त्याच्यावरती आम्ही 2 वर्ष काढले. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. कधी जर श्रेय पाव जर राहिलेले असते हॉटेलचे तर ते भावाला जर मिळायचे तर ते घेऊन यायचा. 2 वर्ष अखंड आम्ही त्याच्यावरती खाल्ले. आणि आज कंडिशन अशी आहे की जगातली सगळ्यात महाग डिश जी आहे त्याला KVR म्हणतो. सार्जंट मार्शलचे एग्स असतात, तुम्हाला गुगलवरती भेटते. तर ते 10 लाख रुपयाला 1 चमचा मिळतो फक्त. ठीक आहे. आज मी, माझी फॅमिली, माझी मुलं हे सगळे ते खाऊन मोकळे झालेले की यार ते काय गिळगिळीत लागतं, ते काय आपल्याला चांगलं लागत नाही, आपल्याला भाकरच पाहिजे. म्हणजे हे स्टेटमेंट करतात ते 10 लाख. तर हे का पॉसिबल आहे? पॉसिबल एवढ्यासाठी आहे की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सरस्वती म्हणजेच नॉलेज, आपल्याला इन्फॉर्मेशन प्रॉपर घ्यायची आहे, सिस्टीमला समजून घ्यायचं आहे. तुम्ही फक्त सिस्टीमला समजा, पैसा ऑटोमॅटिकली तुमच्या मागे येणार. ठीक आहे. तर हे कॉन्सेप्ट छान लागतं. हे 52 लाख रुपयाचे जे कॉईन्स आहेत, ठीक आहे, या 52 लाख कॉईन्स, सॉरी 52 लाख नाही, 52 करोड, सॉरी मी शब्दच 52 करोड रुपयाचं बॅलन्स आहे त्यांच्या युटिलिटी बॅलन्स. राईट सर? ठीक आहे. आणि आज हे 52 करोड रुपये असून सुद्धा त्यांनी जे कॅश काढलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं जे गाव आहे, ज्या ठिकाणी त्यांच्या स्वतःची 1 स्क्वेअर फूट जागा नव्हती, आज अर्ध्याच्या पेक्षा जास्त जमीन त्यांची गावात. ठीक आहे. स्वतःचा बंगलो आहे. आणि आज जितक्या मिटिंग्सला ते येतात ना, ठीक आहे, तर पडदा सिस्टीममुळं घरात आज त्यांना डांबून ठेवलं जायचं, थांबवलं जायचं. ठीक आहे. आज घरामध्ये मान सन्मान एवढा आहे की कुणी जर आलं तर पहिलं म्हणतात की विनू मॅडम आप आई आहे, त्यांचे सासरे सुद्धा. ठीक आहे. तर आज मान सन्मान कशामुळे मिळेल? 2 पैसे कमवले. आज रिस्पेक्ट तोही त्यांना मिळेल. ठीक आहे. फक्त एकच गोष्ट, त्यांनी सिस्टीमला समजलं, सिस्टीमला कनेक्टेड राहिले, माहिती व्यवस्थित घेतली, जेन्युइन माहिती घेतली आणि जेन्युइनच माहिती पुढे द्यायची. कुणाला ज्यावेळेस आपण फ्रीमध्ये जॉईनिंग करतो, कुणाला कधी हा शब्द म्हणायचा नाही की मी तुम्हाला 13,500 रुपये देतोय. नाही, आपण 13,500 रुपयाचे डिस्काउंट्स देतो. तुम्ही पाहिजे तर लगेच तुम्ही यूज करा. तुमचा एक कॉईन जो आहे तो पूर्णपणे सेफ आहे. ठीक आहे. आणि जसं मी मगाशी सांगितलं की आपल्या कोल्हापूरमधून आणि श्रीमोगामधून आपले इथं CTO अचिव्हमेंट केले, जे कंपनी लेवलवरती रॉयल्टी अचिव्हर आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं आपण गणेशराव सर आहे, त्यांना त्यांचं सर्टिफिकेट, त्याचे बॅचेस सर नाव आहे आणि एक त्याचं गणेशराव. सो आज सरांनी 25 आपल्या डायरेक्टमध्ये लर्नर बनवले. ठीक आहे. सर्टिफिकेट देण्यात येतात त्यांना. सर्टिफिकेट FDAची डिश आणि
ही एक आयडेंटिटी अशी आहे या कॉईनची एक आयडेंटिटी असं आहे, एक बॅच असा आहे ज्यांच्या छातीला हा बॅच दिसत सीटीओ मेंबर असं समजायचं की अशी व्यक्ती आहे की ते व्यक्ती करोडपती तर आहेच पण त्याचा महिन्याचा वेगळा पगार कॅशमध्ये सुरू आहे. ठीक आहे, तर निवांत अर्निंग करणारी व्यक्ती आहे. ठीक आहे, जाधव सर सारखं खावतात आम्हाला झोपायचं नाही कामाला लागा एकदम सगळी जाधव सर आज एवढे झाले बघा काय झाले का काय नाही सांग खावतात सर ऑलरेडी अभी करोड़पति है, अभी आगे देखना ही पड़ता है. नहीं सर, फिर आपने फिर भी लॉस कर दिया क्योंकि वो टीम काम करेगी, इनको कल रिव्यू में निपटा दिया. अभी आपको सर ये इससे आगे जाना है. मैंने बहुत बार इन्होंने भी कुछ नहीं किया. नहीं सर, अभी करेंगे, बहुत बड़ा काम करेंगे सर. ये हम लोग को चिढ़ा रहे हैं, साधु में जोड़ा मारो, साधु में मार रहे हैं, लेकिन आप करने वाले उसको मालूम है दुष्ट है ये दुष्ट है. कैसे मोटिवेशन करने का अलग अलग तरीका है, तो पीछे से ऐसे चुपो चुपो के बोलने लगे. ये भी है हमारे अच्छा साधु है. अभी या आज बरोबर झाला ना आता सगळ्यांनी खाली आहे ना आमच्या गावचे पण 25 महिलांनी आणि तुम्हीही अशी तुझ्यावरती पण लक्ष ठेवणार आहे, भले तिकडून फोनवरती. ज्यांच्याकडनं तुम्ही आलाय त्यांच्याकडे ते पास आहेत त्यांच्याकडे घेऊन जा आणि 5 दिवस तुम्हाला तिथे वाढणार. अच्छा बेटा आप सबसे बड़ा भाई हमारे आजोबा ये है गणेश जी जो बात करना है करो. तो आप कभी 6 महीने पहले कभी यहाँ तो थैंक यू फॉर एवरीथिंग. थैंक यू रामदेव जी, बिकॉज ऑफ इनकी वजह से मैं यहाँ आया. तो ये सारी इज्जत बिकॉज ऑफ यू, और ये तो भगवान है मेरा. तो थैंक यू. आपके नहीं हमारे भी. यस, इनका चरित्र देखिए तो भगवान से बड़ा लग रहा है.
आज हमारे गणेश ओके गणेश राव सर का बर्थडे है, तो आज हम बर्थडे सेलिब्रेट करने जा रहे हैं। उनको भी पता नहीं था कि हम बर्थडे सेलिब्रेट करेंगे। हमारी पूरी टीम कोल्हापुर की यहाँ रुकी थी और मीटिंग चल रही थी और सर को बिना बताए हमने केक लाए और आप देख सकते हैं हमारी कुछ टीम रेडी है केक काटने के लिए और सर का बर्थडे है, तो सर को एडवांस में हैप्पी बर्थडे। और वैसे तो सर का कल बर्थडे एफडीए की तरफ से, तो हैप्पी बर्थडे तो आप केक काट सकते हैं सर। Thank you. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू गणेश राव जी, हैप्पी बर्थडे टू यू। चबा चबा के खाई। तो आप सब देख सकते हैं हम लोग जस्ट अभी सर को सर एकदम को हम चेरी डाल रहे हैं। जो पार्टी बोलते हैं वो हमने जस्ट अभी सर को दिया और सर की खुशी देखकर इतना अच्छा लग रहा है क्या बताऊं। जस्ट आप देख सकते हैं। फ्रेश केक लाने के लिए ज्यादा समय। ले 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 ले। तो सर आप क्या बोलना चाहते हैं अपने बर्थडे के दिन, आपको कैसा लगा हमारा ये अभी सरप्राइज? पहले हम खा रहे, खाने दीजिए। ओके ओके ओह Thank you very much. One of the best birthdays of my life. Thank you for all my team from Nipani, from other places. We are in Kolhapur. I'm so happy that Also, because of God's grace and because of all the people here, good people, I could celebrate this birthday here. Okay. Thank you. I'm turning 65 tomorrow. But it's one day in advance they have to celebrate it. But that I'm so grateful. Thank you. Okay, thank you, sir. Everybody, thank you. तो आप देख सकते हैं ये जस्ट हमारे कोल्हापुर की टीम है और मीटिंग चल रही थी, एकदम से यहाँ मीटिंग चल रही थी। सर उधर बैठे हुए थे, वो हमारे सर गए और एक दो सर गए यहाँ से और केक लेकर आए और सरप्राइज पार्टी दिए। तो मिलते हैं अगले सेशन के लिए, तब तक के लिए बाय।